तर एकदा मी ड्रायव्हिंग करताना माझ्या पुढे एक गाडी होती आणि त्या गाडीच्या मागच्या काचेवरती लिहिलं होतं, स्पर्धाच करायची असेल तर वाऱ्याशी करा. आपली स्पर्धा कुणाशी आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. कशासाठी आहे, कशासाठी आहे? हे सगळं जग स्पर्धेचं जग आहे. तर परिस्थिती हा सगळ्यात मोठा गोष्ट. 100%. आणि शिक्षक ह्या शब्दावर जर आपण म्हणायचं झालं तर माझ्याजवळ कुणीतरी एका ज्येष्ठाने म्हटलं होतं की 2 शब्द वाचून दाखवतो तो शिक्षक, 2 शब्दांमधली रिकामी जागा भरतो तो शिक्षक. तुम्ही त्या 2 शब्दांमधला आशय त्या मुलाच्या काळजात किती उतरवता, बरोबर, त्याच्यावरती तुमचा शिक्षक म्हणून योगदान करतो. खरं नक्कीच असं. आपण मला इच्छितो की काय मूलमंत्र द्या की पुढे भविष्यात एक सुजाण नागरिक बनण्यासाठी, चांगलं बनण्यासाठी हे सगळे विषय तर झाले, संस्कार झालं, बाकी सगळ्या गोष्टींवर काम केलं पाहिजे, पण बेसिक काहीतरी म्हणतो आपण, मुळात जे पाहिजे तो मूळ कसा पाहिजे किंवा ते बीज जे पेरायचं आहे आपल्याला, ते बीज कसलं पाहिजे हे तेवढं आपण विद्यार्थ्यांना सांगतो. मग हे संस्कारांच्या संदर्भात तुम्ही आमच्या पालकांना काय सांगाल की काय लहान जन्मलेल्या बाळापासून ते शिक्षणापर्यंत येईपर्यंत, तुमच्या हातात देईपर्यंत त्यांच्यामध्ये काय काय संस्कार घडले? संस्काराची सुरुवात स्वतःपासून व्हायला पाहिजे. बरोबर. पालक म्हणून मी कसा वागतो ही पहिली माझी जबाबदारी. म्हणजे त्यांनी मोबाईल वापरला तरच मुलगा फक्त मोबाईल एकच उदाहरण नाही. तेच की त्यांनी जे वेळ घालवतात तसाच तो मुलगा पण वेळ घालवणार. त्यांनी जर घरात खरं बोलायची सवय लावली तर लहान मुलं काय, लहान मुलं अनुकरण प्रिय आहे. बरोबर. ते अनुकरण जास्त कुणाचं करतील, सुरुवातीला आपल्या घरच्यांच करतील. 100%. त्याच्या घरात जे चाललंय तेच त्याच्या मनावर घडत जाईल. हो. हे कुणीही सांगू शकेल, सामान्य माणसाला. बरोबर. त्याच्यासमोर रोज आपण जे वागतो ते माझंच वर्तन चांगलं नसेल तर त्यांना माझा आदर्श काय घालावा. बरोबर आहे. संस्कार संस्कार म्हणजे दुसरी काय गोष्ट आहे. पूर्वीच्या आयाने आपल्या मुलांच्यावर जे संस्कार केले ते कुठल्या संस्काराच्या शाळेत गेलेले नाहीच. साधी सामान्य कुटुंबातली गरीब स्त्री किंवा शेतकरी कुटुंबातली एखादी स्त्री चुलीवर भाकरी टाकण्यापूर्वी सुद्धा छोटासा एक गोळा करून त्या तव्यात दाबून तिची छोटीशी भाकरी करते आणि त्या अग्निदेवतेला अर्पण करते. तिथून संस्काराला सुरुवात आहे. माझ्या एका चांगल्या घडलेल्या एका इंजिनियर विद्यार्थ्याची आई, तो विद्यार्थी शाळेत आमच्या लहान असताना तो चांगला इंजिनियर झाला, मोठा झाला, सगळं झालं. तर तो चांगला संस्कारी विद्यार्थी आहे, त्याच्याविषयी मला खूप आपुलकी वाटायची, म्हणून मी जाताना कधीतरी त्यांच्याजवळ थांबायचो. बरोबर. अतिशय सामान्य कुटुंबातलं ते पोर, त्या बिचाऱ्याची साधी बिचारी आई ती मला अभिमानानं म्हणाली, सर आमचा ब्रह्मा, आमचा ऋषी असे जे वागतात आणि तुम्हाला आवडते की नाही सर, तर त्यांना आम्ही असंच नाही घडवत सर. मी भाकरी बनवताना सुद्धा रामकृष्ण हरीचा जप करते. मी फक्त त्याला भाकरी नाही खाय घालत, त्याला रामकृष्ण हरीचा जप पण खायला घालते. आता त्या आईला हे जे सुचलं हे कुठल्या विद्यापीठात नाही शिकवलं, शाळेत कुठे भाकरी बनवताना सुद्धा ती रामकृष्ण हरी म्हणत बनवली तिने माऊलीनं. बरोबर. तर ती पोरं तशी घडली. बरोबर. तुम्ही काय बघत भाकरी बनवता, तुमची भाकरी तशी घडणार. संस्कार हा खाऊ पण घालायला लागतो त्या भाकरी बरोबर. बरोबर. तुम्ही त्या मुलाला जर प्रत्येक गोष्टीची जाणीव करून दिली की बाबा ही भाकरी मिळवायला मला 8 तास काम करायला लागतं, तर त्या तुमच्या कष्टाची जाणीव त्याला राहील. बरोबर. आता ताजं उदाहरण सांगायचं म्हणलं तर एक परराज्यातून आलेलं कुटुंब आहे, त्या मुलाच्या हातातलं स्टीलचं कड 350 रुपये. वडिलांना धापेचा त्रास आहे, आई सुद्धा काहीतरी काम करते, मोलमजुरी. त्या पोराच्या अंगावरचं जॅकेट 800 रुपयाचं, त्या पोराच्या हातावरचा तो टॅटू 800-900 रुपयाचा. बूट मला 2000चं पाहिजे म्हणून ते पोर हट्ट करते आणि त्या पोराला घाबरून काय सामान्य आई वडील काहीही करायला तयार आहे, त्याला ते द्यायला तयार आहे. आमच्या काळात होतं का? आम्ही अशा गोष्टीचा हट्ट केला असता तर अंग भरून मार मिळाला असता. आणि हे मागायचं नसतंय, तिथून सुरुवात होते आमच्याकडे. बरोबर. कमव तुझं आहे तुझ्या आयुष्यात आणि घाल जा काय घालायचं. ही बोलणं होतं आमच्यासाठी. ते पण संस्कार होते, तोही संस्काराचाच भाग होता. बरोबर. तर हे माझं तरी स्पष्ट म्हणणं असं आहे, संस्कारी ही कुठून येत नसतात, त्याची सुरुवातच आई वडिलांपासून, घरच्यांपासून होत्या. मुळात आई वडिलांनी, पालकांनी स्वतः सुसंस्कारी असायला पाहिजे. बरोबर. मी जे करतोय तेच पोरग जर माझा आदर्श म्हणून घेणार असेल, माझ्या मुलांसाठी मी पहिला आई मी बाप म्हणून आदर्श पाहिजे. बरोबर. माझ्या मुलांच्या विचारांमध्ये माझ्याविषयी जर घृणा निर्माण होत असेल, माझाच बाप असा वागतोय असं जर त्या मुलाला वाटत असेल, तर तुम्ही त्याला नंतर दोष देण्यात काय अर्थ नाही. म्हणून संस्काराचा पाया घरातून पहिला.
बरोबर नंतर शाळेत. बरोबर कुठलाही शिक्षक कुठल्याही विद्यार्थ्याचा कधीही शत्रू नसतो. 100% सर. म्हणून मी शिक्षकांचीच फक्त बाजू घेऊन बोलतोय असा भाग नाही. बरोबर आता काळ बदललाय, कदाचित शिक्षक बदलले असतील. मी माझ्या शिक्षक बांधवांच्या विषयी काहीतरी बोलणं हे मला नाही शोभत. बरोबर कारण तो तिथं येतो, तो तितकं कष्ट करून आणि त्या योग्यतेला ठरूनच आलेला असतो. देण्या घेण्यात प्रत्येकाच्या काहीतरी थोडाफार फरक असतो, पण तो द्यायला 100% आलेला असतो. प्रयत्न त्याचे 100% असतातच, त्याशिवाय तो तिथं आलेलाच नाही. बरोबर तो त्याच्याकडे जे आहे तो अनेक प्रकारे प्रयत्न करून त्याला तो परिपूर्ण समजेपर्यंत द्यायचा प्रयत्नच करत असतो. कितीही तुम्ही म्हणालात तर कुठलाही शिक्षक विद्यार्थ्याला मला ही द्यायची इच्छा नाही असं नसतोच. 100% नाही. एक माझं म्हणणं असं आहे, घागर नळाखाली बरोबर लावली हं. की पटकन पूर्ण भरणार. अर्धी इकडं अर्धी तिकडे लावली, अर्ध बाहेर जाणार, अर्ध आत जाणार. पण येताना संस्कारित असं बाळ आलंय की त्यानं घागर डब घालून ठेवली आहे बरोबर आणि त्याचा दोष आपण शिक्षकाला देण्यात आला नाही. बरोबर ते डब घातलेल्या घागरीचा संस्कार जर तिथं पेरला असेल तर त्या शिक्षकाने घागर सरळ करण्यात काय अर्थ नाही. बरोबर म्हणून मुळात घरातून संस्काराची बीज पेरली पाहिजेत आणि त्या संस्काराला खत पाणी आमच्यासारख्या गुरुजींनी घातलं पाहिजे. बरोबर सर, याच्यात पण मला असं वाटतं शिक्षक देण्यासाठी चालेल जसं तुम्ही आता म्हटलात, मान्य आहे. पण कुठंतरी आजची पिढी किंवा आजचे पालक जरी म्हटलं तरी हरकत नाही, आज शिक्षकांना विद्यार्थ्याला हात लावायचा अधिकार नाहीये. पूर्वीच्या काळात हे नव्हतं, बरोबर. आणि त्या काळातला आणि आत्ताच्या काळातलं त्या फटक्यांचा जो परिणाम होता तो जाणवतोय. कारण सांगतो, पूर्वीच्या काळातले शिक्षक आज जरी दिसले, तो विद्यार्थी 40 वर्षाचा असला तरी तो घाबरतो. हो. ठीक आहे, त्याला आदर असतो, तो झुकून पाया पडणार. हो. आजचा विद्यार्थी आज वर्गात जरी बोललं तरी देखील तो पप्पांना जाऊन सांगतो, पप्पा दुसऱ्या दिवशी 4 चौघ घेऊन येतात. मग कुठेतरी आपण जे शिक्षकांना दोष द्यायला लागलेलो आहोत आजकाल की शिक्षक व्यवस्थित शिकवत नाहीये. पण त्याच्या मागे शिक्षकांचा असा उद्देश आहे का, म्हणजे अशी भावना आहे का, मी माझं घर चालवण्यासाठी इथं आलोय, बरोबर, मला चांगलं घडवायचं आहे, चांगलं शिकवायचं आहे, पण मी एखाद्या मुलाच्या भल्यासाठी त्याला हात लावला आणि दुसऱ्या दिवशी माझ्या नोकरीवर येणार असेल, माझ्या इज्जतीवर येणार असेल, तर मला ती करायची गरज नाही. मी शिकवण्याचं काम करतो, जे घेत आहेत ते घेतील, त्यांना घ्यायचं नाहीये तर त्यांचं. मग हे असं खरंच घडत चाललेलं आहे का सर? 100% सर, 100%. कारण कसं आहे, तुम्ही कुणाची जुन्या मुलाखत आहे का, गाणंही होतं, छडी लागे छमछम विद्या विद्या येईल. येईल घमघम. बरोबर का बरं लिहिलं असेल ते आणि त्या काळात तितकं का प्रिय झालं असेल. आमचाही काळ होता की आम्ही शिक्षकांचा खूप मार खाल्लाय. हो हो, आम्ही पण खाल्लं. आम्ही वात्रट होतो. बरोबर. आमचा वात्रटपणा पण संस्काराचा भाग होता. हा, निरागसपणा होता त्यात सर, निरागसपणा होता. उदाहरणार्थ आमचा वात्रटपणा म्हणजे लोकांच्या शेतातल्या आंब्याच्या झाडावर चढून आंबे काढणे हे कठीणपणाचंच काम होतं ना. होय, झाडावर चढणं हा सुद्धा संस्कारच आहे ना तो. बरोबर ना. पण आताच्या पोराची कष्ट आहे त्यात, कष्ट आहे किंवा ते त्याच्यामध्ये धाडस आहे, कष्ट आहे, आहे, धाडस आहे, कला देखील आहे, स्किल आहे सगळं आहे सगळं. तर आमच्या काळात सुद्धा आम्ही वर्तनात बदल झाल्यावर किंवा चूक झाल्यानंतर शिक्षकांचा मार खाल्लाय. बरोबर. माझ्या नोकरीच्या काळात सुद्धा मी शिक्षक म्हणून काम करत असताना मी एक कलेचा शिक्षक असल्यामुळं थोडस रमत गमत आणि मुलांचा आनंद बघत शिकवत जरी असलो बरोबर. तरी जिथं त्यांचा टोकाचा चुकीचा भाग दिसलाय तिथं मी मार दिलाय. बरोबर. पण मागच्या 10 वर्षातल्या किंवा गेल्या काळातल्या मुलांच्या आठवणी बघितल्या तर मी एका मुलाला मारल्यानंतर 5-6 वर्षानंतर तो मला गाठ पडल्यानंतर तो स्वतः सांगतोय की त्यावेळी सर तुम्ही मारलेली थोबाड आजही माझ्या लक्षात आहे. आता माझा भाऊ शाळेत आहे, तो चुकला तर त्याला 2 मार असत. बरोबर. त्यावेळी जर तुम्ही माझ्या चुकीच्या वर्तनासाठी ती थोबाडीत दिली नसती तर कदाचित आता मी असा धाक चांगला झालो नसतो. बरोबर. हे त्या काळातल्या मुलांच्यावरचा संस्काराचा भाग होता, नव्हे त्यांच्या आई वडिलांचा त्यांना धाक होता. गुरुजीने तुला मारले विचारायला द्यायची गरज नाही, तू त्यांनी योग्यच कारणासाठी मार त्याने आणि 2 मारायचे आणि तू गुरुजीची तक्रार काय सांगत आलास म्हणून त्यांनी त्याला थोपटायचे. त्याच्यापेक्षा तू घरात पण सांगायचे नाही, इथं पण सांग करायचं. गप्प चांगली कामं करायचा, अभ्यास करायचा, जो चुकीचं वागलंय ती चूक परत व्हायची नाही, असं व्हायचं. आज कसं झालंय, आता सांगू सर, घरी जाऊन सांगितलं, घरचे इथं येतात, दुसऱ्या दिवशी ते शिक्षक कावायचं रागवायचं बंद करतात, मारायचं तर लांबचा हात आहे, तो पुन्हा तीच चूक करण्यासाठी परत मोकळा होतो. सर आता एकत्र कुटुंब पद्धती गेली. बरोबर. एकत्र कुटुंब पद्धतीत बाप पण वेगळं मारायचा, चुलता पण वेगळं मारायचा. येईल जाईल ते हात
तापटून जायचं. ते सगळं त्या पोराच्या काळजीसाठी असायचं. हे बिघडून एका गोष्टीसाठी असायचं. बरोबर. सर मी गुरुवारी अगदी म्हणजे इंद्रजित देशमुख साहेबांचं एक भाषण ऐकलं होतं. घरचं सोडून द्या, एखादं चुकीचं पोर गावात चौकात जर वाटतेलं दिसलं, गावातले माणसं त्याला दम द्यायची किंवा रपाटा द्यायची आणि त्याला धाक असायचं. आणि गावातल्या माणसांच्या मध्ये ते अमक्याचं पोर माहित असायचं. तर कुणाचं पोर आहे माहित असायचं, पूर्ण गावाला माहित असायचं आणि त्यांचा गावातल्यांचा धाक असायचा. आज गावातल्यांचा सोडून द्या, शिक्षकांचा सोडून द्या, घरच्यांचा धाक राहिला नाही. बरोबर. त्याच्या पाठीमागची कारण मीमांसा तपासली तर एकत्र कुटुंब पद्धती गेली, समाजाशी देणं घेणं गेलं. काय माझीच गाडी माझीच माडी आणि माझ्याच बायकोची गोलगोल साडी इतकं मर्यादित जग झालंय. माझ्याच आई वडिलांनी सुद्धा माझ्या मुलाला बोलायचं नाही इथपर्यंत भावना निर्माण झाल्या. तुम्ही काय सांगू नका त्याला, आमचं पोराने आम्ही बघतो. बरोबर. अशी जर भावना निर्माण झाली तर तुम्ही फक्त तुमच्या कल्पित सुखासाठी त्या पोराची वाढ करायला लागला असं म्हणायला. भारतीय संस्काराची कमतरता. एकत्रित कुटुंब पद्धती गेल्यानंतर मला माझंच पोर फक्त प्रिय झाले आणि त्याला ते घडू दे बिघडू दे काहीतरी होऊ दे, कारण माझ्या डोळ्यासमोर ते असं. तर सर आता आपण संस्कार बघितले, मुलांना संस्कारांची काय गरज आहे बघितलं, संगोपन कसं करायचं हे बघितलं. पण आजच्या धावत्या युगामध्ये स्पर्धा पण तितकीच धावती झालेली आहे. मग या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये मुलांना आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं पाहिजे? स्पर्धा सर खरंच गरजेची आहे. सर एकदा मी ड्रायव्हिंग करताना माझ्या पुढे एक गाडी होती आणि त्या गाडीच्या मागच्या काचेवरती लिहिलं होतं, स्पर्धाच करायची असेल तर वाऱ्याशी करा. आपली स्पर्धा कुणाशी आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे कशासाठी आहे हे सगळं जग स्पर्धेचं जग आहे. बरोबर. आणि आता बरीच विद्यार्थी जेवढे आमच्याकडून शिकून गेलेले विद्यार्थी आहेत ते अभ्यासात हुशार असतील. काही विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातला काळ थोडासा अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं असेल, पण नंतर त्यांना कुठेतरी क्लिक झाल्यानंतर ते झटून अभ्यासाला लागले आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं. मग बँकिंग असेल, इंजिनिअरिंग असेल, युपीएससी एमपीएससी असेल. तर ह्याच्यासाठी एक माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे की जर त्या मुलाला लवकर जाणीव झाली, ध्येय मिळालं, दिशा नक्की कळाली की मला हे करायचंय, तर ते पोर त्या दिशेने जायला सुरू होईल. बरोबर. नाहीतर मग आपण काही चांगली पुस्तकं वाचली त्याच्यामध्ये असं एक प्रेरणा म्हणून आपल्याला ऐकायला मिळते की मी 5 वेळा स्पर्धा परीक्षेत अपयशी झालो पण मी 6व्या वेळेला जिंकलो. बरोबर. ते खरोखर जिद्दीसाठी सलामच आहे. पण 5 वेळा वाया न जाता पहिल्याच वेळेला जर ते यश हात पदरात पडलं असतं तर त्याच्या आयुष्याची सुरुवात लवकर झाली असती, त्याच्या कारकिर्दीची सुरुवात लवकर झाली. बरोबर. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात तसं माझ्या दृष्टीनं तर या स्पर्धेच्या जगात टिकायचं असेल तर शालेय जीवनातच त्या मुलामध्ये कोणता गुण आहे ते आधी ओळखलं तर फार बरं होईल. म्हणजे एकंदरीत म्हणजे वेळ आहे जाणार. बरोबर. ध्येय मिळणं गरजेचं आहे मुलांना. ध्येय मिळाले की दिशा मिळेल. बरोबर. आणि ह्यासाठी मला वाटतं की ध्येय कसं असावं, ध्येय मोठं असावं. आपल्या इथं महाराजांचा फोटो आहे. हो. आईनं ध्येय निर्मिती केली त्यांच्या. बरोबर. आता आपण स्पर्धेवरच बोलायला लागलोय ना. हो. काय स्पर्धा होती. नाही, आपण आता ज्या मुद्द्यावर बोललो की त्याला लवकर ते कळालं तर तो लवकर पोहोचेल. 100%. मग त्यांनी 16 वर्षी तोरणा जिंकलं ना. हो. मग आताच्या पोरला 16 वर्षी सुद्धा आंघोळ झाल्यावर टॉवेल आयन द्यायला लागते, त्याचं त्याला टॉवेल सापडत नाही, त्याची त्याला कपडे सापडत नाही. कसली स्पर्धा ह्या जगात टिकायचं. बरोबर. तर त्या मुलांमधला अवगत गुण लवकर शोधणं गरजेचं आहे. मग होतंय काय की ज्या कुटुंबातली मुलं आपल्याला उच्च पदस्थ दिसतात, आपण एखादा विद्यार्थी बघतो की खडतर परिस्थितीतनं अधिकारी झाला, त्याचं आपल्याला कौतुक वाटतं. पण एखाद्या सदन कुटुंबातला मुलगा त्याचे सुज्ञ पालक असल्यामुळे आपल्या मुलाकडे हा गुण आहे, हा त्याने लवकर झाल्यामुळे ते त्याला त्याच्यामध्ये तरबेज करतात ना. 100% करतात. तो स्पर्धेत नक्कीच डॉक्टरांची मुलं डॉक्टर होतात. बरोबर. इंजिनिअरिंगची मुले मोठमोठे इंजिनियर होतात. युपीएससी एमपीएससीचं आय थिंक
आजकाल 7वी-8वी पासून पालक पण मी विद्यार्थ्यांना म्हणतो एखाद्याच्या घरामध्ये ती साधनं नाही आहेत किंवा तो पेशा नाही आहे. बरोबर. समजा माझ्या घरातल्या मुलाला संगीताची आवड आहे, संगीत मी त्याला त्या क्षेत्रातलं साधनं लवकर मिळवून दिली आणि त्याला त्या पद्धतीने गुरु शोधून दिला तर तो त्या मार्गावर लवकर पोहोचेल. 100%. मग स्पर्धेच्या जगात टिकायचं असेल तर सगळ्याच क्षेत्रात स्पर्धा आहे, कुठल्या नाही. प्रत्येक क्षेत्रात कलेच्या क्षेत्रात आहे, क्रीडा क्षेत्रात आहे, वैज्ञानिक क्षेत्रात आहे, कोणतं क्षेत्र असं नाही की ज्याच्यात स्पर्धा नाही. बरोबर. आणि त्या धावत्या जगात त्याला त्या स्पर्धेच्या टिकायचं असेल जर त्या ओघात जायचं असेल, टिकायचं असेल तर त्याच्यातला तो गुण योग्य वेळी ओळखणं गरजेचं आहे. ओळखणं. पण होते नेमकं असं की कित्येक आई वडिलांना आपल्याच मुलांच्या मधला अवगत गुण शोधता येत नाही. चाकोरीबद्ध जीवन पद्धतीतनं ते शिकतंय नवं, शिकू दे, जातंय नवं, जाऊ दे असं म्हणत गेल्यामुळं त्याला 10वी-12वी नंतर सुद्धा कळत नाही. म्हणजे मला सांगायला सर तुमचीच आठवण सांगतो मी की आम्ही शिक्षक असून सुद्धा आम्हाला बाहेरच्या व्यावसायिक क्षेत्रातलं किंवा तंत्र क्षेत्रातलं कितपत ज्ञान आहे. मला माझ्या कलेच्या विषयाचं ज्ञान आहे. बरोबर. पण मी माझ्या शाळेतल्या मुलाला सुद्धा मी मार्गदर्शन करायचं असेल तर त्या गोष्टींचं मला परिपूर्ण ज्ञान असायला पाहिजे. सगळ्याच क्षेत्राचं आम्हाला ज्ञान असू शकत नाही. बरोबर. मला असं म्हणायचं की माझ्या मुलासाठी ज्यावेळी मी तुमच्याकडे आलो त्यावेळी तुम्ही मला सांगितलं की सर इंजिनिअरिंगचे 41 प्रकार आहेत. बरोबर. आता त्या 41 प्रकारांमध्ये माझं मूल कोणत्या गुणात बसतंय ही शोधायची माझी जबाबदारी होती. बरोबर. आणि तो गुण माझ्या मुलात असेल तर मग मला त्या मुलाला त्या क्षेत्रासाठी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. हो. कदाचित बाळाचे पाय पाळण्यात दिसत असं मी म्हटलो तर मी माझ्या मुलाला बाबा लहानपणी गुडघे बडवताना बघितलं म्हटलं याला तबला आणून द्यायला पाहिजे. हे ओळखणं माझं काम आहे. मला माझ्या शालेय जीवनात जर माझ्या आई वडिलांना कळालं असतं की ह्याच्याकडे चित्रकलेचा गुण आहे तर त्यांनी मला ती साधनं लवकर दिली असती. कदाचित त्यांना कळालं असेल पण त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार ते मला देऊ शकले नसते. बरोबर. आत्ताच्या परिस्थितीला स्पर्धेच्या जगात टिकायचं असेल तर आई वडील जर सुशिक्षित असतील आणि जाणकार असतील तर त्याने आपल्या मुलाचा लवकर तो गुण शोधावा, त्याला त्या दिशेने न्यावं. बरोबर. तिथं साध्य नाही झालं तर किमान प्राथमिक माध्यमिक शाळेत आल्यानंतर त्या शिक्षकाने त्यातला गुण शोधावा. बरोबर. दिसते ना त्याच्यामध्ये चमकती. दिसते. तो जर ग्राउंडवर उतरला असेल आणि तो असा चपळाईनं जर खो खो खेळत असेल हो. हा उत्कृष्ट खो खो खेळाडू होईल. बरोबर. माझ्या शाळेतला एक विद्यार्थी माझ्या शाळेच्या स्टेज पासून कंपाऊंडच्या पलीकडे सहज भाला फेकत असेल तर तो नॅशनल खेळायला करायचा. काहीच हरकत नाही. म्हणजे एक मजा म्हणून तुम्हाला उदाहरण सांगायला हरकत नाही की विनोदाने माझ्याजवळ राहणारी एक व्यक्ती मला म्हणाली की अरे वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे असं काही फार नसते मोठं ते. म्हणजे काही चेष्टा आहे काय म्हणलं मी. नाही सोपंच असते म्हणले. वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे काय म्हणजे म्हणलं तुम्हाला काय म्हणायचंय मामा. तर ते म्हणले की काय नाही आपण एक ठरवायचं मी आज ह्या गावात चालत सुटणार ते कोल्हापूरपर्यंत चालत जाणार तिथल्या एका ग्रामपंचायतीत जाऊन सांगणार की मी असा एक विक्रम करायला निघालोय आज मला इथं मुक्काम करायचं. बरोबर. ते ठेवून घेतील तुमच्या पोटापाण्याची व्यवस्था करतील दुसऱ्या दिवशी त्यांचाच मान सन्मान घ्यायचा आणि पुढच्या गावाला चालत सुटायचं. अशी तुम्ही 100 गावं चालत गेला की तुमचंच की रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड झाला. वर्ल्ड रेकॉर्ड. तर तुम्हाला कळणं फार महत्वाचं आहे. हो हो. स्वतःला कळणं महत्वाचं आहे. स्वतःला कळत नसेल तर कोणीतरी जाणीव करून देणं महत्वाचं आहे की तुझ्यात बाबा हा गुण आहे तू ह्या वाटेवर चाल. आजच्या स्पर्धेच्या जगात लवकर कळणं म्हणजे लवकर पोहोचणं अशी तिची व्याख्या असं मला वाटतं. 100%. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जेव्हा स्पर्धा आहे हो प्रत्येक क्षेत्रात आहे. आणि मी मगाशी म्हणलं तसं तुम्हाला स्पर्धाच करायची वाऱ्याशी करा. तुम्ही बोला. नक्कीच सर. म्हणजे हे एक अतिशय सुंदर पद्धतीनं उदाहरण देऊन तुम्ही सांगितलेलं आहे. स्पर्धा आलीच, स्पर्धेसोबत कष्ट आले महत्वाचे आहे. बरोबर. सांगायचं सर कौतुकाची आणि अभिनंदनाची किंवा अभिमानाची गोष्ट म्हणलं तर मी ज्या गावचा आहे माझं गाव एमगे सर, कागल तालुका, मुरगुड शेजारचं गाव माझं, आदमापूर बाळूमामांच्या वाटेवरचं गाव. बरोबर. तसं शेतीप्रधान आणि शेतीनं सदन भरपूर पाणी असणार गाव. पण अतिशय सामान्य कुटुंबातला धनगर कुटुंबातला मुलगा बिरदेव डोने ज्यानं अख्ख्या महाराष्ट्रात नाव गाजवलं की ज्याचे वडील आजही मेंढपाळाचा व्यवसाय करतायत. ज्या वेळेला त्या मुलाला कळालं की आपल्याला युपीएससी मध्ये एमपीएससी मध्ये यश मिळाले त्यावेळेला सुद्धा तो वकील राखत होता. आता त्या मुलाला कुठे भौतिक साधनं मिळाली नाही पण त्याच्या समोर त्याच्या आई वडिलांचे कष्ट हे त्याच्यासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक होते. ही बघायची दृष्टीच त्या मुलाकडे जर नसती तर तोही तेच काम करत राहिला असता आणि तो कदाचित आज सगळ्यांसाठीचा आदर्श ठरला नसता. खरं. मग त्याला कोणी सांगितलं स्पर्धेत तुला जायचं. हो. त्याला परिस्थितीत सांगितलं. बरोबर. त्यामुळे आपण मगाशी गुरुवर चर्चा केली, शिक्षकावर चर्चा केली तर परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु.
100%. 100%. आणि शिक्षक ह्या शब्दावर जर आपण म्हणायचं झालं तर माझ्याजवळ कोणीतरी एका ज्येष्ठाने म्हणलं होतं की 2 शब्द वाचून दाखवतो तो शिक्षक नाही, 2 शब्दांमधली रिकामी जागा भरतो तो शिक्षक. तुम्ही त्या 2 शब्दांमधला आशय त्या मुलाच्या काळजात किती उतरवता, बरोबर, त्याच्यावरती तुमचा शिक्षक म्हणून योगदान ठरतं. खरंय खरंय. नक्कीच असं आहे. मग मला सर आता तुम्हाला हे विचारावंसं वाटतं की आजकाल प्रायव्हेट शिक्षण आहे किंवा सरकारी शिक्षण आहे, जिथंही खूप मोठी मोठी अधिकारी घडले, मुलं अधिकारी घडले. घडलेत, डॉक्टर्स घडलेत, बरोबर. आता या दोघांमधला फरक पालकांना कसं सांगाल? कारण प्रत्येकाची परिस्थिती आज नाहीये हो. की 40,000, 50,000, लाख लाख रुपये फी आहे सर पहिलीची, बरोबर. तर आज प्रत्येकाची परिस्थिती ती नाहीये, म्हणून काही शिकवायचं नाहीये का की सामान्य शाळेंमध्ये देखील चांगलं शिक्षण आता कमी झालंय असं पालकांना वाटायला लागले. तर तो गैरसमज आपण कसा दूर करायचा? सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पालकांना माझं मूल भौतिक सुविधांनी समृद्ध शाळेत शिकायला पाहिजे असं वाटतंय, त्यांची आर्थिक परिस्थिती असेल तर तिथेही शिक्षण वाईट आहे असं मी म्हणत नाही, बरोबर, जरूर घालावं. हो, पण स्वतःला विचारावं की मी कोणत्या परिस्थितीत आलोय, बरोबर. मला ती सुविधा मिळाली होती का, नाही, मग मी का घडलो. इमारतीवरती जाण्यात काय अर्थ नाही. हा, आजच्या धावत्या परिस्थितीनुसार त्या सगळ्या सुविधा असणं फार गरजेचं आहे, मान्य आहे मला. बरोबर. म्हणजे काय सरकारी शाळांनी आणि सरकारी शाळांनी किंवा आपल्या शासकीय शाळांनी सुविधाच मुलांना देऊन येत असं नाही म्हणत मी. द्यायलाच पाहिजे. हो, म्हणजे असं जे आपण म्हणतो की संपूर्ण हा कारभार सांभाळत असताना शिक्षणावर किती खर्च केला जातो वगैरे याच्यावर चर्चा चालतात. हो, हो. इतर गोष्टींवरती जर आवाढावे खर्च होत असेल तर ज्याच्यामुळे पुढची पिढी घडणार आहे आणि या देशाचा पुढचा तो भावी नागरिक असणार आहे, सुजाण नागरिक असणार आहे. शब्द नुसती गोंडस असून उपयोगी नाहीत. तर शासनाचं याही गोष्टीकडे लक्ष असायला पाहिजे की त्या आर्थिक सुविधा आपण त्यांना देतोय त्या तिथपर्यंत पोहोचतात का आणि त्या खरोखर त्या त्यांच्या उपयोगाला ठरतात का. हो, हो. उगाच योजना सुचली म्हणून ती योजना अंमलात आणली, ती योजना कितपत खरी अस्तित्वात आहे, त्याचा तो लाभार्थी खरंच तितका त्याचा लाभ घेतोय काय, आणि त्यातून घडणारी पिढी खरंच घडायला लागली काय, ह्याच्यात कुठेतरी पारदर्शकता असायला पाहिजे. 100%. काय सुविधा द्याव्यात, काय देऊ नयेत, याचा सुद्धा कुठेतरी विचार झाला पाहिजे. आणि करत असतील शिक्षण तज्ञ 100% वरिष्ठ मंडळी याचा विचार करत असतील, पण ते तिथपर्यंत कदाचित पोहोचत नसेल, म्हणून ते त्या सुविधांचा लाभ तितकासा मिळत नसेल. सगळ्यांनाच वाटतंय आनंददायी शिक्षण असायला पाहिजे, आनंददायी शिक्षण असायला पाहिजे, सगळ्या सुविधा आपण द्यायला लागलोय. पण आनंददायी शिक्षणाबरोबर आपण मग अशा शिक्षकांवर चर्चा केली, त्यांच्यावरती अतिरिक्त कामाचा जो ताण आहे, बरोबर, त्याची ती मानसिकता टिकते का की त्या मुलाला तसं मला घडवायचं आहे. बरोबर. आणि त्याचं जर मोजमापच करायचं असेल तर अवांतर कामं बंद करूया. हे 30 विद्यार्थी तुझ्याकडे घे, हे 50 विद्यार्थी तुझ्याकडे घे, आणि हिची सर्व जबाबदारी तू घे त्याला घडवायचं म्हणून. काही घडव, पण माणूस तरी घडव. हो, नाही घडवलं तर तुम्ही त्या शिक्षकाला असफल ठरवा ना. बरोबर. तुम्ही त्याच्याकडे नेमकं त्याला, आजची शिक्षकाची परिस्थिती अशी की त्याला नेमकं काय करायचं हेच कळेना झाली, क्या अवांतर कामांचा बोज आहे. बरोबर. बघा ना, एक ट्रायल बेसवर करून बघायला काय अडचण आहे की घे तुझ्याकडे ही 50 पोरं, माझ्या शाळेत आज समजा एक 800 पोरं आहेत ना, आणि माझ्या शाळेत 30-35 शिक्षक आहेत, द्या त्यांना वाटून ती पोरं, आणि ह्याला सर्व घडवायची जबाबदारी तुझी. बरोबर. एक विषय शिक्षक म्हणून, वर्ग शिक्षक म्हणून, माणूस म्हणून घडवायची जबाबदारी तुझी. सर्व तू त्याचा जबाबदार. बरोबर. ते जीव तोडून करेल ना. 100%. पण त्याचा अतिरिक्त वेळ चाललाय कुठं, खोट्या कामात चाललाय काय. बरोबर. आणि त्या शिक्षकाला शिक्षक म्हणून मी देण्याचं जे समाधान पाहिजे ते त्यालाच मिळत नसेल तर तू काय करणार आहे. बरोबर. तर त्याला ते देण्याचं काम आहे ना, ते द्यायची त्याच्याकडे जबाबदारी आहे, ती त्याला देण्यासाठीची वेळ द्या. बरोबर. तो दिल भरभरून. आणि पूर्वीही घडले, आजही घडत आहे आणि पुढेही घडत राहतील. कारण सरकारी योजना, सरकारी शाळा त्या अतिशय प्रामाणिकपणे तिथले शिक्षक काम करत असतात. मी स्वतःही पाहिलेलं आहे. प्रायव्हेट नक्कीच दुमत नाही की तिथं अगदी घड्याळाच्या काट्यावर काम होतं, बरोबर. पण सरकारी शाळांमध्ये देखील तितक्याच प्रामाणिकपणे काम नाही. आपल्या जवळपासची खूप मुलं अशी आहेत की आम्ही त्यांचं नाव घेऊ शकतो. हो, हो. माझ्या शाळेचा विद्यार्थी आता स्वरूप खारगे, आता पनवेलचा हे आहे, उपायुक्त आहे. बरोबर. शाहू हायस्कूलमध्ये शिकलेले आदरणीय विकास खारगे साहेब किती मोठ्या पदावरती आहेत ते. बरोबर. आणि आजकाल ही प्रायव्हेट स्कूल्स वगैरे आलेले,
पूर्वीच्या तुम्ही मुलाचंही सांगा. नाव घ्या, ते सगळे नाही, सरकारी लाटेवरून शाळेतूनच आलेले वडिलांच्या आहेत. लाटेतून सायकलवरून वडिलांच्या कॅरेजवर पाठीमागे बसून शाळेला येणारे ज्ञानेश्वर मुळे साहेब घडलेतच. घडलेतच. मग त्यांना कुठल्या भौतिक सुविधा होत्या? बरोबर. ते कुठल्या प्रायव्हेट स्कूलला शिकायला गेलेले? शिक्षणावर जर भर दिलं, ठीक आहे, प्रायव्हेट शाळेतच ज्यांची परिस्थिती आहे खुशाल जाऊ देत, नक्की, तिथंही वाईट नाहीये, नाही आहे वाईट, पण परिस्थिती नसताना बोझा करून घेऊन चुकीचं. गव्हर्नमेंट मध्ये जा, चुकीचं. कारण अर्धवट शिक्षण देऊन परत मागे आलं तर मुलाचं नुकसान होतं. त्यापेक्षा जिथं आपली ताकद आहे, कुवत आहे, त्याच ह्याच्यात जर चांगल्या शाळेत आपण गेलं तर 100% तोही मुलगा घडेल. आठवडाभर एकच शर्ट एकच पॅन्ट घालणारा मुलगा सुट्टीच्या दिवशी तीच धुवून टाकून तीच वळून दुसऱ्या दिवशी घालून सुद्धा मोठा घडलेले अनंत उदाहरणं आपल्या समोर आहेत. आहेत. नुसती सुंदर कपडे, नुसतं पायात सॉक्स आणि बूट, नुसती सॅक भारीतली, भारीतला टिफिन घेतलं म्हणजे भारीतलं पोर घडतंय, नाही, ही चुकीची कल्पना आहे. बरोबर की. नक्कीच सर. गेली 1 तास झालं आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केलेली आहे. सगळे विषय हे मुलांशी, पालकांशी, शिक्षकांशी हे धरून आहेत. साधारणतः आजचा मुलगा कसा पाहिजे, त्याच्यात संस्कारांची, विचारांची, ध्येयाची, बरोबर, आणि स्पर्धेची काय गरज आहे, सरांनी अतिशय मार्मिक शब्दात आपल्याला गेल्या तासभरात सांगितलेलं आहे. सरांचा जो अनुभव आहे गेल्या 20-25 वर्षांचा, तो अनुभव सगळा त्यांनी आज आपल्या समोर मांडलेला आहे. सर, मी सरांना खूप चांगलं म्हणजे अगदी घरगुती संबंध असल्यामुळे खूप आधीपासून ओळखतो. सर आणि मी अजून 2-3 तास चर्चा करू शकतो नक्कीच याच विषयावर, ठीक आहे, आणि नक्कीच त्यातूनही खूप काही मुलांना शिकायला मिळेल. पण वेळेच्या अभावी आपण आज इथं थांबतोय. पण जाता जाता मी सरांना विचारू इच्छितो की काय मूलमंत्र द्या की पुढे भविष्यात एक सुजाण नागरिक बनण्यासाठी, चांगलं बनण्यासाठी. हे सगळे विषय तर झाले, संस्कार झालं, बाकी सगळ्या गोष्टींवर काम केलं पाहिजे. पण बेसिक काहीतरी म्हणतो आपण, मुळात जे पाहिजे तो मूळ कसा पाहिजे, किंवा ते बीज जे पेरायचं आहे आपल्याला, ते बीज कसलं पाहिजे, हे तेवढं आपण विद्यार्थ्यांना सांगा. माझं स्पष्ट म्हणणं असं आहे, चांगलं जर घडवायचंच असेल तर त्या प्रत्येक मुलासमोर त्यानं त्याचा एक आदर्श निवडायला पाहिजे. 100%. ह्याच्यासारखा दुसरा मूलमंत्र नाही. बरोबर. समजा ज्यांच्या समोर आम्ही बसलोय ते जर माझ्यासाठी आदर्श असतील तर माझ्या आयुष्यात बिघडण्याची भीतीच कशाला? चुकीचं एकही काम होणार नाही. मग मला तरी एकच मूलमंत्र द्यावा वाटत असेल. समजा मला एक चांगला चित्रकार घडायचा असेल तर माझ्यासाठी आदर्श माझगावकर सर. बरोबर. तुम्हाला एक चांगला माणूस घडायचा असेल तर तुमच्यासाठी मग आदर्श कोण? बरोबर, ते तुम्ही ठरवा ना. 100%. तुम्हाला चांगला खेळाडू बनायचा आहे तर तुमच्यासाठी आदर्श तेंडुलकर असेल. 100%. तुमच्यासाठी वीर धवल खाडे असेल. अभिनेता बनायचं असेल तर अमिताभ बच्चन असेल, नाना पाटेकर असतील, बरोबर, अनेकांच्या. तुम्हाला चांगला गायक बनायचं असेल तर त्यातल्या लता मंगेशकर असतील. चांगला संगीतकार बनायचं असेल तर आताच यार रहमान असतील. मग तुम्ही तुमचा कोण आदर्श निवडता तो पहिला निवडा. बरोबर. आणि मग त्या आदर्शाला सर्वा ठरवा स्वतःसाठी. त्याच्या पावला पाऊल ठेवून चाला ना. तुम्हाला मला कुठं पोहोचायची काळजी करायची गरज काय? 100%. आणि मला नेहमी वाटतं सर, महाराष्ट्रात जन्म घेतलेला प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलाला महाराजांचा आदर्श जर लहानपणापासून दिला, ठीक आहे, त्या आदर्शाला म्हणजे कुठलेही काम करताना समोर महाराज आहेत, त्यांना विचारून तू कर, असं जर पालकांनी मुलांच्या मनामध्ये रुजवलं तर कदाचित तो मुलगा 40 वर्ष म्हणजे अगदी 52-53 वर्षांचं त्यांचं आयुष्य, 38 वर्ष राज्य केलं त्यांनी, 350 किल्ले बांधले, एवढ्या कमी कालावधीमध्ये इतकं सगळं हे केलं, आणि आज 350 वर्षानंतर देखील दैवत आहेत ते आपले. खरंय, बरोबर आहे. अशा व्यक्तीचा जर आदर्श आपण ठेवला तर आयुष्यात कुठल्याही कामाला आपण कमी पडणार नाही. सगळ्यात महत्वाचं, आपण बेस्टच करू जे करणार आहे. अगदी झाडू जरी मारणार असेल तरी आपल्यासारखा बेस्ट झाडू मारणारा कोणी होणार नाही. बरोबर. इतकी काळजी घेऊन तो करणारा व्यक्ती असेल. तर माझी देखील प्रत्येक आई वडिलांना, पालकांना ही मनापासून विनंती आहे की त्यांनी पहिला तरी आदर्श ठेवावा. महाराजांचे प्रत्येक गुण पहिल्या 5, 6, 7 वर्षामध्ये मुलांच्या मध्ये बिंबवली पाहिजे. त्यानंतर त्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा दिली पाहिजे. त्यांनी जी दिशा दिलेली आहे त्यातले जे बेस्ट आहेत त्यांना त्यांनी मार्गदर्शनासाठी त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या पाहिजेत. आणि दिशा दिल्याशिवाय आपण त्या डेस्टिनेशनवर पोहोचणार नाही. बरोबर. विदाउट डायरेक्शन आपण डेस्टिनेशन पर्यंत पोहोचणार नाही. आणि जर्नी खूप महत्वाची आहे.
प्रवास हा सगळ्यात महत्वाचा असतो. सर ह्या संदर्भात अजून 2 मिनिटं आपण बोलूया. बरोबर. सर माझ्या वाचनात आलेली एक गोष्ट आहे बरं. की आपल्याला त्या दिशेने जायचंय तर आपण योग्य दिशेला गेलो तर त्या ठिकाणावर पोहोचू. पोहोचणार 100%. मी एक गोष्ट वाचली सर की एका रेल्वे स्टेशनवरती एक व्यक्ती उतरली. बरं. त्यांच्याकडे प्रवासी 2-3 बॅगा होत्या. हा. त्या तिन्ही बॅगा घेऊन त्या एका व्यक्तीला जाणं चालत शक्य नव्हतं. बरोबर. ते बाहेर आले प्लॅटफॉर्मच्या, त्याने टॅक्सी म्हणून हाक मारली. टॅक्सीवाला पुढे झाला, त्याने विचारलं, अरे बाबा डिफेन्स हॉलला जायला किती घेशील? तो म्हणाला 100 रुपये. काय यार, इथं तर आहे डिफेन्स हॉल, इथल्या इथं तू 100 रुपये मागतोस काय? ठीक आहे राहू दे, मी चालत जाईल. त्यांनी एक बॅग पाठीवर लावली, 2 बॅगा हातात घेतल्या आणि ते फुटपाथवरून चालायला लागले. काही अंतर चालल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्या बॅगांचं मला ओझं होते आणि चालणं असंही होते. त्यांनी त्या दोन्ही हातातल्या बॅगा खाली ठेवल्या, पाठीवरची जड झालेली बॅग पुन्हा खाली उतरून ठेवली, कमरेवर हात ठेवून मागं बघितलं तर तो टॅक्सीवाला त्याच्या पाठोपाठ हळूहळू चालत टॅक्सी चालवत तिथे येऊन थांबला. बरोबर. त्यांनी काच खाली केली, यांनी वाकून त्याच्याकडे बघितलं तर तोच होता. ते म्हणाले, काय रे बाबा, आता किती घेशील सांग? तो म्हणाला 200 रुपये. ते म्हणाले, कसं काय, तुझं काय डोकं फिरले की काय? अरे आता तर मी निम्मी वाट चालून आलो, त्यावेळेस म्हणत होता 100 रुपये, आता तू म्हणतोस 200 रुपये. कशाचे घेतोयस तू 200 रुपये? तो म्हणाला, साहेब डिफेन्स हॉल इकडे नाही आहे, डिफेन्स हॉल तिकडे आहे. मग आपल्या पाल्याच्या बाबतीत, मुलाच्या बाबतीत कदाचित असं होऊ शकतं. उलटा प्रवास निम्मा झालाय का, माघारी परतायला बघणं गरजेचं आहे. हो हो. त्यामुळे त्याची जास्त किंमत मोजावी लागते, डबल किंमत मोजावी लागते. ते नुकसान न भरून काढण्यासारखं असतं. आर्थिक नुकसान माणूस भरून काढू शकतो, वेळ नाही काढू शकत. त्यामुळे आपण मागाशी चर्चा केली त्या पद्धतीने म्हणायचं असेल तर स्पर्धेच्या जगात ते काहीच म्हणलो आपण तर दिशा लवकर निश्चित होणं आणि दिशा निश्चित लवकर होणं हे महत्वाचं आहे. आणि कान मंत्र म्हणून आपण जो मागाशी म्हणाल तो सगळ्यात महत्वाचं, पहिलं माझं म्हणणं आहे की आदर्श कोण आहे तुमच्यासाठी ते महत्वाचं. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं, पालकांसाठी माझी एक कळकळीची विनंती आहे, तुमचा सुखाचा प्रवास असो कष्टाचा असो, तुम्ही तुमच्या मुलाला जरूर सगळ्या भौतिक सुविधा द्या, सुख द्या, आनंद द्या, त्याला अगदी फुलासारखं ठेवा, फुलासारखं जपा. पण हे सगळं देत असताना हे येतंय कुठून, त्या परिस्थितीची जाणीव करून द्या. 100%. ह्याच्यापेक्षा 2 मोठे कानमंत्र नाहीत. ज्याला तुम्ही चांगला आदर्श दिलाय आणि ज्याला तुम्ही परिस्थितीची जाणीव करून दिल्या, तो या परिस्थितीत कसल्याही परिस्थितीत मागं पडणार नाही, अशी माझी नक्की मनापासून खात्री आहे. नक्की सर. याच अनमोल विधानांवर आज आपण इथंच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.